ओके, मॅच स्टार्ट होते. स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळतोय मयूर आणि विनीत. धनंजय नाईक यावेळेला मात्र सुंदर चेंडू हाताळताना मयूर व्हेरी फर्स्ट बॉलला हात खोलण्याच्या प्रयत्नामध्ये इट्स अ डॉट बॉलने स्टार्ट करताना धनंजय नाईक जाई संघ म्हटल्यानंतर वन ऑफ द बेस्ट बॉलर आणि एक स्पर्धा गाजवणारा असा गोलंदाज आणि तेवढाच ताकदीचा फलंदाज नाव आहे मयूर मर्दे. यावेळेला भन्नाट वेग फुलटॉस चेंडू मिस केला, डॉट बॉल आलाय, थोडीशी चिंता वाढवणारा असा चेंडू म्हणता येईल. एक मोठी संधी होती मयूरकडे. डॉट बॉल आल्यानंतर विनीत मात्र सांगतायत की अजूनही 28 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनने खेळावं लागेल. मेडिटेशन जर तुमचं मॅच मध्ये चांगलं असेल, ॲज अ गोलंदाज ॲज अ फलंदाज तुमच्याकडनं होणारा खेळ हा तुमची प्रशंसा वाढवणारा असतो. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल, यावेळेला परफेक्ट टायमिंग. असं वाटलं होतं डीप मिड विकेटचा खेळाडू झेलमध्ये कन्वर्ट करेल का, परंतु इथे आलाय षटकार मयूरच्या बॅटमधनं. काय यावेळेला मात्र हॅमर केलं होतं या चेंडूला मिड विकेटला क्लिअर करताना. जबरदस्त शॉट सिलेक्शन धनंजय नाईकच्या अगेन्स्ट आपले हात खोलताना दिसतोय मयूर मर्दे. प्रामुख्याने या वर्षाचं जर आपण शेड्यूल बघितलं तर बऱ्याच वेळेला झाई विपक्ष धाकटी डहाणू या मॅचेस आपल्याला सातत्याने बघायला मिळत आहेत. बघूया पुढचा चेंडू धनंजय. गतीला परिवर्तन केलं, रीड केला गेला, लॉफ्ट करतायत मिड विकेटच्या वरनं. मयूर यावेळेला ऑन फायर बघायला मिळत आहेत. बॅक टू बॅक दुसरा हवाई फायर षटकार. मयूरच्या बॅटमधनं ज्या ज्या वेळेला धावा येत आहेत त्या वेळेला मात्र धाकटी डहाणू संघ सेफ झोन मध्ये असतो आणि धनंजय नाईक ज्या ज्या वेळेला मात्र आपल्या अप्रतिम गोलंदाजीची धार आणखीन तिखी करतो त्या वेळेला झाई संघ चांगल्या स्थितीमध्ये असतो. बघूया पुढचा चेंडू घेऊन तयार होत आहेत अराउंड द विकेट. थोडंसं फील्डमध्ये तब्दिली केले. लॉंग ऑफच्या खेळाडूला 38 सर्कलमध्ये आणलं जाते. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये यावेळेला फील्ड साठी पाठवलं जाते. पुढचा चेंडू आणि इथे आणखीन एक दर्जेदार शॉट डाऊन द ग्राउंड. मयूर ऑन फायर. जबरदस्त विस्फोटक बॅटिंग. कुठल्याही प्रकारचं उत्तर नाहीये धनंजयकडे. झंझावत यावेळेला बघायला मिळतोय मयूर नावाचा. आक्रमकता का असते आणि ती प्रामुख्याने एका मोठ्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट खेळताना किती मी तिखी करतो हे सांगताना मिस्टर मयूर उत्कृष्ट फलंदाज एक टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडले गेले अँड दॅट्स अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. मिस्टर मयूर मॅन इन गोल्डन फॉर्मच्या भूमिकेमध्ये आपलं अधिराज्य आपलं ट्रेडमार्क या ठिकाणी दाखवत आहेत आणि आमचे जे क्रीडा रसिक वर्ग आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांचं करतोय मनमुरादपणे एंटरटेनमेंट. या वेळेला मात्र पूर्णतः बॅलन्स बनवला शरीराचा आणि लॉंग ऑनला क्लिअर करत आणखीन एक दर्जेदार हाईन हँडसम षटकार मारत हे संपूर्ण षटक आपल्या नावावरती नोंदवत आहेत मॅन इन गोल्डन फॉर्म मिस्टर मयूर मर्दे. 24 धावा स्कोर कार्डवरती. पहिल्या 2 चेंडूवरती डॉट बॉल, त्याच्यानंतर मात्र षटकारांचा पाऊस. स 24 रन. जबरदस्त बॅटिंग मयूरच्या बॅटमधनं बघायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅक वरती संतोष. आपण बघतायत धाकटी डहाणू म्हणजेच आशिष लॉजिस्टिक हा संघ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. संतोष गोलंदाजी ट्रॅकवर आणि यावेळेला विनीत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू एक्झिक्यूट करतायत. कार्पेटच्या सहाय्याने सिंगल कंप्लीट झाले. संतोष टीम के कप्तान है. आते ही उन्होंने कहा था कि ग्राउंड काफ़ी बढ़िया है, बहुत ही खूबसूरत टूर्नामेंट है और हम चाहेंगे कि हमारा 100% इस टूर्नामेंट में देंगे.
लेकिन फिलहाल मयूर जो चल पड़े हैं धनंजय नाइक के ऊपर, जो उन्होंने अपनी अप्रतिम बल्लेबाजी दिखाई है, 4 बेहतरीन सिक्सर चढ़े हैं, वो जो कॉन्फिडेंस लेवल उनका बढ़ा है, उनको रोकने के लिए अब झाई टीम की तरफ से संतोष आए हैं। इस बार वाड़ा शॉट, बहुत ही बढ़िया डाउन द ग्राउंड, सीधा हमारे कैमरामैन के ऊपर से गेंद जाती हुई सीमा रेखा के बाद स्टैंड डिलीवर्ड आउट ऑफ द पार्क, सिक्सर। 5 गेंदों में 5 सिक्सर। मयूर की आतिशबाजी देखने को मिली है, काफी बेहतरीन बल्लेबाजी। आज मानो मयूर मर्दे गेंदबाज के हाथ से गेंद छूटने से पहले रीड करते कि भाई कहां आने वाली है, और अगर ये आपको पता चलता हो ना तो आप बढ़िया शॉट खेलते, और यही यहां पर देखने को मिला है। गजब की बैटिंग, इस बीच अगली गेंद, इस बार दिशाहीन गेंदबाजी संतोष, एक बेहतरीन गेंदबाज माने जाते हैं झाई टीम के मिस्टर संतोष। जब भी उनके हाथ में गेंद देते हैं झाई टीम के कप्तान, यही इच्छाएं रहती है उनकी कि कम से कम रन से और अच्छी से अच्छी गेंदबाजी करें। इस बार बहुत ही बढ़िया ब्लॉक में गेंद थी, पॉइंट में गेंद को खेल दिया, सिर्फ दिशा दी है, डिप बैकवर्ड पॉइंट में गेंद ट्रैवल होती हुई गेंद को रोकने का प्रयास, रोकी जरूर गई है, लेकिन 2 रन से यहां पर सेटिस्फाइड होंगे। ऊर्जा ज्यादा खर्च नहीं कर रहे यहां पर मयूर, जानते कि बल्ला जोरों से घुमाना है। 2 रन से स्कोर में इजाफा, स्कोर और 2 से आगे बढ़ता हुआ 34 रन, और नंबर दूसरा चल रहा है। बेहतरीन टूर्नामेंट, मयूर का फॉर्म चिंता का विषय झाई टीम के चाहने वाले के लिए। इस बार और एक खेलने का प्रयास, लेकिन लॉन्ग ऑन में कैच में तब्दीली। मयूर की पारी यहां पर खत्म हो चुकी है, लेकिन एक अच्छी स्थिति में अब आशीष लॉजिस्टिक धकटी डहानू नजर आ रही है। विकेट गिरता हुआ यहां पर पहला स्कोर कार्ड के ऊपर 34 रन, और ब्रेक तो दिया है संतोष ने। अब नए बल्लेबाज आएंगे, गणेश तामोरे, वन ऑफ द बेस्ट हार्ड हिटर माने जाते हैं, बेहतरीन माइटी प्लेयर माने जाते हैं गणेश। इनकी भी बल्लेबाजी की चर्चाएं रहती हैं, कूल माइंडेड खेलते हैं, कम बोलते हैं लेकिन बल्ले से ज्यादा बोलते हैं। एक जिम्मेदारी उनके कंधों के ऊपर। गणेश तामोरे एक मैच फिनिशर की भूमिका में उनको देखा जाता है, लेकिन आज कप्तान ने उनको प्रमोट किया गया है 1 डाउन के लिए। अच्छी बैटिंग करके मयूर वापस जरूर जाते हुए, लेकिन विनीत का साथ देने के लिए अब गणेश जाएंगे। हाल ही में जो जिला की टूर्नामेंट हुई, प्रतियोगिता हुई पालघर जिला की, जो टीम पालघर स्पोर्ट्स जीती है, उनमें एक अच्छा रोल था उनका, लेकिन मौका उनको कम मिला, मौका मिला ही नहीं। वो टीम में स्क्वाड में जरूर नजर आए गणेश तामोरे। फिलहाल इस समय स्ट्राइक पर नजर आएंगे। एक अच्छी गेंदबाजी, संतोष को झाई टीम को जरूरत थी कि विकेट मिले, और संतोष ने वो काम कर दिया है। संतोष का मतलब ही आनंद, हर्ष और अपने टीम को आनंद बांटते हुए। इस बीच अगली गेंद, ओ यहां पर आते ही क्लीन बोल्ड, ताकत ज्यादा लगाने का प्रयास गणेश ने थोड़ा सा निराश जरूर किया है। जैसे आए वैसे वापस जाते हुए, घूमती भी गेंद थी, फुल टॉस गेंद थी, गेंद और बल्ले को गेंद को अच्छी तरह से रीड नहीं कर पाए, और बैक टू बैक दूसरा विकेट इस समय। अब नए बल्लेबाज देखना इस समय, निखिल आकरे। आपण लॉर्ड्स टाकतो याची नोंद घ्या। रियांद दुर्गेश 11 अर्नाळा, चिंचणी संघ युवा अमरोळी, ध्रुव 11 सातपाडी, आणि जो मॅच सुरू आहे त्याच्यामध्ये आपण विनिंग टीम असं नमूद करणार आहोत। आणि ज्या संघाचा प्रवेश शुल्क बाकी असेल त्यांना आम्ही विनंती करतोय आपण ती आयोजकांकडे सुपूर्द करायची आहे। एक प्रेमळ निवेदन सर्वांना। ऑन हैट्रिक गेंद होगी संतोष, अच्छी गेंदबाजी। धनंजय नाइक थोड़े से एक्सपेंसिव रहे, और संतोष के भी पहली 2 गेंदों में 7 रन आए थे, लेकिन क्या वापसी की उन्होंने। अब निखिल आखिरी बाद के बल्लेबाज को बुलाया गया। अब निखिल की जो जिम्मेदारी है थोड़ी बढ़ चुकी है। 2 बड़े बल्लेबाज, हार्ड हिटर बल्लेबाज पैविलियन के जाने के बाद में मिडिल ऑर्डर में जो बल्लेबाज आते हैं निखिल। इस बीच अगली गेंद, ऑन हैट्रिक, ऑन हैट्रिक गेंद संतोष के लिए एक अच्छी अपॉर्चुनिटी। अब तक इस टूर्नामेंट में
सो की अगली गेंद इस बार स्टेप आउट करके खेलने का प्रयास था, गेंद को थोड़ा सा आगे रखा, मिड विकेट में सिंगल कंप्लीट हुआ है। थोड़ी सी फंबल भी वहां पर देखने को मिली, लेकिन एक से सेटिस्फाइड होना पड़ेगा निखिल को। एक अच्छी सफल ओवर की समाप्ति 35। जब मयूर मर्दे बल्लेबाजी कर रहे थे तो लग रहा था कि यहाँ पर बल्लेबाजी करना आसान है, लेकिन जैसे ही संतोष के हाथों में गेंद गई तो लगा कि यहाँ पर थोड़ी सी डिफिकल्ट हो सकती है बल्लेबाजी। वैसे टीम जब ओपनर गेंदबाजी कर रहे थे तो सातपाटी टीम पूरी तरह से उनके सामने विफल हो चुकी थी और लग रहा था कि वैसे टीम हावी हो जाएगी, लेकिन जैसे ही वीरू बाबरी है उन्होंने कहा कि इस गेंदबाज के खिलाफ भी रन्स बन सकते हैं और उन्होंने मैच को जिताया। निखिल अग्रे यांनी टी शर्ट का घातलं नाही आयोजकाकडनं विचारण्यात येते। निखिल बीच जयराज धनु निखिल के लिए इस बार मिस टाइम शॉट लेग गली में तू चल मैं आया। इस स्थिति अब मैदान में आ रही है। दो मयूर के आउट होने के बाद में जाई टीम की वापसी काफी शॉर्ट समय में हो चुकी है। बल्लेबाज सत्यम बारी किसी भी बल्लेबाज को अब मैदान में रोकना होगा, क्योंकि जिस तरह से मयूर मर्दे ने बल्लेबाजी की थी उसके जाने के बाद में पूरी तरह से स्कोर रुका हुआ है। स्कोर इस समय 35। 3 विकेट के नुकसान पर सत्यम बारी अब बीच मैदान में आ चुके हैं। महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये कार्यरत एक अच्छे बल्लेबाज भी है सत्यम बारी, लेकिन जिस तरह से वापसी हुई है जाई टीम की वो देखने लायक बनती हुई। कम समय में अच्छी वापसी, ओपोनेंट टीम के फलंदाजों को बल्लेबाजों को लगातार विकेट लेके बैक टू द पवेलियन की तरफ भेजना और प्रेशर को थोड़ा सा कंसोलिडेट करना, इस नीति में सफल हो चुके हैं जयराज। स्विच हिट करने का प्रयास जरूर था, सिंगल जरूर कंप्लीट होगी। 1 रन के सारे स्कोर में इजाफा, 22 से 1 रन में इजाफा और स्कोर इस समय 36 के ऊपर। अच्छी गेंदबाजी जयराज और संतोष के द्वारा। जयराज धनु बहुत ही बढ़िया शॉट सिलेक्शन, लॉन्ग ऑन और मिड विकेट के ऊपर से इस समय गेंद गुजरती भी सीमा रेखा के बाहर। विनीत के बल्ले से ये 6 रन थोड़ी सी ऊर्जा देगी आशीष लॉजिस्टिक दक्टी डानू टीम को। 6 के सारे स्कोर फ्लाई होता हुआ 42 पर 15 गेंदे हो चुके हैं, 42 रन स्कोर कार्ड के ऊपर। एक अच्छी स्थिति में इस समय आशीष लॉजिस्टिक दक्टी डानू टीम। फील्ड में थोड़ी सी तब्दीली, अब प्रोटेक्शन लगाया गया ऑन साइड में, लॉन्ग ऑन मिड विकेट बैकवर्ड टू स्कोर लेग। ओहो घुटने के ऊपर बैलेंस और गेंद को बैकवर्ड टू स्कोर लेग के ऊपर से हवाई यात्रा कराते हुए विनीत के बल्ले से बैक टू बैक हाई हैंडसम सिक्सर। 6 के सारे 48 के ऊपर स्कोर कार्ड सरकता हुआ। गजब की बैटिंग, समय के साथ अपना बेहतरीन बहुमूल्य योगदान विनीत के द्वारा। इस बीच इनिंग ब्रेक में लॉर्ड्स गिराए जाएंगे। विनिंग टीम के कप्तान आपको यहां पर आना है। इस बीच 48 के ऊपर स्कोर कार्ड, अच्छी बैटिंग जयराज के खिलाफ।
इस बार स्विच हिट खेलने का प्रयास जरूर था। अंपायर सिग्नल वाइड बॉल एक्स्ट्रा के सहारे 49 के ऊपर स्कोर कार्ड आगे सरकता हुआ। जबरदस्त शॉट का जो सिलेक्शन है, इन्वेस्टमेंट है, वो काफी बढ़िया इस समय विनीत के द्वारा। इस बार भी दिशाहीन गेंदबाजी 50 के ऊपर स्कोर कार्ड। कहते हैं ना कि नए कपड़े आपको एक दिन खुशियां दे सकती है, नया मोबाइल आपको एक हफ्ते तक खुशियां देगा, नई गाड़ी आपको एक माह तक खुशियां देगी, लेकिन पैसों का सही इन्वेस्टमेंट या फिर अपने बेहतरीन शॉट का सही इन्वेस्टमेंट आपको मैच या फिर लाइफ टाइम के लिए खुशियां दे सकता है। और यहां पर स्विच हिट, खिलाड़ी मौजूद, जाल में फंसाया गया यहां पर विनीत को। बहुत ही बढ़िया जाल यहां पर खिलाड़ी को रखा था और एक अच्छी स्ट्रॅटेजी। चला शेवटचा कॉल असेल रिहांत दुर्गेश 11 अर्नाळा चिंचणी संघ, युवा उमरोळी आणि ध्रुव 11 सातपाडी। आपण लॉट्स टाकतोय याची नोंद घ्या। युवा उमरोळी संघ इथे आहे। ज्या संघाच्या संघनायकांना लॉट्स बघायचे असतील त्यांनी त्वरित या, अन्यथा मात्र लॉट्स आपण टाकतोय। चिंचणीवाले चिंचणी टीम इथे आहेत। हार्दिक तांडेल, न्यूमॅन, अर्नाळा आणि ध्रुव 11 सातपाडी। चला आपण लॉट्स टाकतो याची नोंद घ्या। स्कोर कार्ड के ऊपर इस समय रन्स 50। बल्लेबाज हार्दिक तांडेल, एक अच्छा ऑलराउंडर है हार्दिक। स्विच अगली गेंद, इस बार ब्लाइंड शॉट खेलने का जरूर मन था, लेग गले में गेंद ट्रैवल, सिंगल का इजाफा 50 वप, 51 रन ऑन स्कोर कार्ड। व्हाईट बॉलचा कॉल, एकशेच्या रूपानं स्कोर कार्ड 52 संतोष। और इस बार बहुत ही बढ़िया शॉट, एक सा कवर के ऊपर से खेलने का प्रयास और गेंद जाएगी सीधी सीमा रेखा के बाहर। क्या टाइमिंग है इस समय, क्या गेंद को पिक किया है, पूरी ब्लॉक में गेंद थी, लेकिन यहां पर बल्लेबाज हार्दिक तांडेल अपनी टीम को हार्दिक बधाई देते हुए 6 रन के सारे स्कोर में इजाफा, 58 रन ऑन स्कोर कार्ड। ढलती भी शाम किसके नाम, ये भी सवाल है, लेकिन अभी भी मैच शेष है फिलहाल इस मैच की तरफ। 58 रन ऑन स्कोर कार्ड। अच्छा, नंतर होणारी मॅच चिंचणी बनाम युवा उमरोळी। दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं है। ओ इस बार लॉन्ग ऑफ के ऊपर से गजब की शॉट सिलेक्शन, सीधी स्लॉट में गेंद थी,
खेल दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से। इस समय 6 रन के लिए और 6 रन के सारे स्कोर में इजाफा होता हुआ 64। हार्दिक ऑन फायर, क्या बैटिंग कर रहे हैं हार्दिक। संतोष एक अच्छे गेंदबाज है उनके खिलाफ। इस बार डॉट बॉल जरूर देखने को मिलती हुई। 64 रन ऑन स्कोर कार्ड। चिंचण आणि युवा उमरुळी याच्यामधलं नेक्स्ट मॅच आपण खेळणार आहोत। इस बार वाइड का कॉल, अंपायर सिंगल के सहारे 65 के ऊपर स्कोर सरकता हुआ। अभी भी इस ओवर की गेंदें आनी शेष है 3, कुल मिला के 9 गेंदें आनी शेष है। 65 रन हो चुके हैं। एक अच्छे टारगेट की तरफ धकती डाणू आशीष लॉजिस्टिक बढ़ रही है। इस बार भी बेहतरीन शॉट सिलेक्शन, किसी भी खिलाड़ी के पास बिल्कुल भी मौका नहीं है। मिड विकेट के ऊपर से यहां पर एक बार फिर हवाई फायर। 71 के ऊपर स्कोर कार्ड सरकता हुआ। सेवेंटी 71। हार्दिक आज चार्ज हो चुके हैं और कि गजब की उनकी बल्लेबाजी। 71 रन। मयूर और गणेश, उसके बाद में विनीत आउट होने के बाद में जो जिम्मेदारी हार्दिक तांडेल ने उठाई है वो अपनी टीम को एक सेफ जोन में ले जा रही है। इस बार वाइड बॉल का कॉल, एक्स्ट्रा के सारे स्कोर में इजाफा। 72, 72 रन स्कोर कार्ड के ऊपर। थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी देखने को मिल रही है, क्योंकि जब आप क्रीज का इस्तेमाल कर रहे हैं, पिच का यूज करने का प्रयास करें तो गेंद सीमा रेखा के बाहर जा रही है। थोड़ी सी गेंद अगर आगे डालने का प्रयास कर रहे तो वाइड बॉल में कन्वर्ट हो रही है। इस बार अच्छी गेंद। 72 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर की अभी भी आखिरी गेंद आनी शेष है। 72 ऑन स्कोर कार्ड। ओहो, इस बार स्लॉट में गेंद एक बार फिर देखते रहेंगे लॉन्ग ऑफ के खिलाड़ी। दर्शकों के बीच में जाके गेंद गिरती हुई। 78 रन ऑन स्कोर कार्ड। 4 ओवर की समाप्ति के बाद में आतशी पारी समय नजर आ रही है आशीष लॉजिस्टिक धकती डांडू टीम की। थैंक यू। कोणाला बोला? प्रशांत मल। इस बार क्या आप ढूंढने का प्रयास। मिड विकेट बैक पर टस के लेग रीजन से वंस बाउंस ओवर द रोप। 4 रनों का इजाफा। 82 रन ऑन स्कोर कार्ड। आज जो विस्फोटक बैटिंग कर रहे हैं यहां पर बल्लेबाज सत्यम बारी। एक अच्छी शॉट सत्यम के द्वारा। जरूर सिंगल लेने का प्रयास। वाइड बॉल का कॉल भी है। 2 एक्स्ट्रा के मिलेंगे। दोनों के सहारे स्कोर आगे बढ़ता हुआ। 84 रन। अच्छी गेंदबाजी। श्री चाकमादा रावले टीम का यहां पर इस प्रतियोगिता में 88 हाईएस्ट स्कोर है और 71 की पारी के लिए थी मनीष भोईर, मैन फ्रॉम माइगोव। इंडिविजुअल स्कोर उनका साहिल चापके के नाम पर है 62। ये हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर निकेत और मॉर्केल ने भी बनाए हैं 50-50। इस बार मिस टाइम। जरूर कैच लेने का प्रयास था। गेंद पॉइंट के रीजन में गिरती हुई, थोड़ी सी डाइवर्ट होती हुई डीप गली की तरफ। तब तक कंप्लीट हुए यहां पर 2 और 2 रनों के सहारे 86। बहुत बार ये जो हाईएस्ट स्कोर का रिकॉर्ड है वो टूटते टूटते बचा है। देखना इस बार भी क्या बचता है। 86। अभी भी 3 रन जोड़ने होंगे। गति को परिवर्तन। मिस टाइम शॉट। हवा में बॉल, डाउन द बॉल खिलाड़ी और आउट। विकेट का पतन।
कर्तव्य मर्दे, कर्तव्य थोडंसं स्पीडअप करा. कर्तव्य मर्दे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कर्तव्य भरपूर मोठं करावं लागेल. यावेळेला चेंडूंचा खेळ शेष आहे तो 3 आणि 86 धाबा स्कोअर कार्डवरती या अप्रतिम स्पर्धेमध्ये. कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 88 धावांचा जो उच्चांक या ठिकाणी श्री चाकमाता रावळीच्या नावावरती आहे तो मात्र तोडण्याची एक सुवर्ण संधी इथे आहे आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू संघाला. आणि त्यासाठी कर्तव्याला आपलं कर्तव्य पार पाडावं लागेल. परंतु तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे प्रशांत मल, ज्याच्याकडे स्लॉगवर हाताळण्याची चांगली कला अवगत आहे. बॅटल रंगणार आहे या मॅचचं शेवटच्या 3 चेंडू मधलं. गतीला परिवर्तन केले आणि फेकून दिले चेंडूला बेडी विकेटच्या वरनं. आणि हायएस्ट स्कोर या स्पर्धेतला आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणूच्या नावावरती लागतोय. 92 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. आता मात्र 100 पार केले जाईल की याची चर्चा लागली. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 100 पार करेल का आता प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारा प्रश्न आहे. त्याचं उत्तर 2 चेंडू बघितल्यानंतर समजेल. प्रशांत मल च्या अगेन्स्ट कर्तव्य मर्दे बॅक टू बॅक दुसरा खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला चेंडू मात्र सरळ जातोय तो कव्हर पॉइंटला. सिंगल कंप्लीट झाले. चांगला थ्रो आणि इथे कर्तव्य बघायचं आहे पंचांचा डिसिजन्स. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. अविनाश लेफ्ट हँड बॅटर आहेत. धावसंख्या 93 वर पोहोचलंय. ते दर षटकाराला 99, 100चं टार्गेट. चौकाराला 97, 98चं टार्गेट. डॉट बॉल आला तर मात्र 94चं टार्गेट असेल. आणि या मैदानावरती कुठलीही धावसंख्या सेफ नाही. क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्ही किती धाबा बनवा त्या मात्र डिफेन्स करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. आणि सातत्याने टेनिस क्रिकेट विश्वातील दर्दी प्रेक्षकांना माहीत आहे की मॅच कधीही कुठल्याही क्षणी जाऊ शकतं. आणि त्यासाठी मात्र जे आमचे प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे. मैदानाच्या बाहेर बसल्या बसल्या ते सांगू शकतायत की कुठला फलंदाज कुठल्या झोनमध्ये बॅटिंग करेल. एवढे त्यांच्याकडे क्षमता असते आमच्या क्रीडा रसिकांकडे. अनेक मैदानं गाजवणारे आमचे सिनियर खेळाडू मैदानाच्या बाहेरून या मॅचचा आनंद घेत आहेत आणि प्रचंड अनुभव आहे त्यांच्याकडे. पुढचा चेंडू अविनाशसाठी आणि डॉट बॉल आल्यानंतर 94चं टार्गेट राहील आणि ते राहिलं गेलंय. चला टॉससाठी या युवा उमरोळी विपक्ष चिंचणी आणि मॅच असेल चला टॉससाठी या चिंचणी विपक्ष युवा उमरोळी अशी मॅच आपल्याला बघायला मिळेल. ह्या मॅच नंतर थोडंसं गेम स्पीडअप करायचं आहे जेणेकरून एक मॅच आपल्याला कंप्लीट करता येईल. चिंचणी विपक्ष युवा उमरोळी दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉससाठी यायचं आणि फॅशन प्रोची की हरवलेली आहे. कोणाला सापडली तर प्लीज आणून द्यायची. चावी हरवलेली आहे फॅशन प्रोची. जर कोणाला सापडली तर प्लीज आणून द्यायचं. किचन त्याला बंदुकीचं आहे, गन आहे.
चला वळतोय आपण टॉस करण्यासाठी चिंचणी विपक्ष युवा उमरोळी मधली मॅच. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. करण अंबेरे एक वेगवान मारा करण्यासाठी ओळखला जातो. जयराज धनु स्ट्राइक एंड कडे, धनंजय नाईक नॉन स्ट्राइक एंड कडे. पहिलाच बॉल जयराजचा यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. निखिल कडे पुढे सरसावतोय, फेकी करेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एक या धावसंख्येवर घड्याळ जवळजवळ 5:20 झालेत आणि इथून आपण पाहू शकतायत काही प्रेक्षक वर्ग डोंगरावर बसून मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्या सर्व आमच्या प्रेक्षकांचं करूया वेलकम. या मैदानाच्या सभोवताली जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून मॅचचा आनंद घेतात, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. खेळण्याचा प्रयत्न होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला धनंजय नाईक. एक ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. 2 बॉलचा खेळ झालाय, खूप चांगला चेंडू करण अंबेरीचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली. आपण पाहताय ती स्पर्धा कैलासवासी कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषक 2024. ऑन साइडला धनंजय नाईकने चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता अतिशय चांगला दर्जेदार फटका, 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते. एकंदरीत आपण पाहू शकाल 7 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 3. पहिलं षटक प्रगतीपथावर विजयासाठी 94 धावांचं लक्ष. हळूहळू सूर्य अस्ताला जात असताना आपण पाहतायत, कारण सूर्याला कोणीही अडवू शकत नाही. वेळ फार महत्वाची असते या खेळामध्ये. पुन्हा एकदा धनंजय नाईकचा फटका, परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद होताना हार्दिक, व्हेरी नाईस कॅच. फलंदाज बाद गॉन. संघाची धावसंख्या 7 ला पहिला धक्का. हीच लढत आपल्याला 31 डिसेंबरला पाहायला मिळणार आहे. रात्रीच्या वेळेमध्ये ग्रामीण बिग बॅश धमाका छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव. झाई वर्सेस धाकटी डहाणू. आज आशिष लॉजिस्टिक्स धाकटी डहाणू खेळतोय, तर MS11 झाई मोतीलाल शाह यांनी पुरस्कृत केलेला संघ. आपल्या कष्टाच्या पैशाने नेहमीच या खेळाडूंना प्रोत्साहित करताना पाहायला मिळत आहेत आणि खेळाडूंना ते फ्लॅश करतायत, अर्थातच ब्राईटनेस करताना पाहायला मिळत आहेत. आणि पुढे येत असताना ही खेळाडू हे सुद्धा परोपकार विसरत नाहीत. हे सुद्धा खूप महत्वाची भूमिका आहे. ज्या वेळेला या खेळाडूंना घेऊन जातात तेव्हा त्यांचा मान सन्मान मोतीलाल शाह यांचा केला जातो. ही खूप महत्वाची उपलब्धी आहे, कारण केलेल्या उपकाराची जाण ठेवावी लागते. क्रिकेटचा खेळ असो, आयुष्याचा खेळ असो, खूप महत्वपूर्ण भाग असतो. 7 रन 4 बॉलचा खेळ झालाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. संकल्प उजव्या हाताचा बॅटर करण अंबेरे. बॉल ऑफ साइडला जरूर खेळायचा प्रयत्न केला गेला होता. पण शेवटच्या क्षणाला जेव्हा चेंडू डिलिव्हर करतो तेव्हा एक ऊर्जेचा स्रोत आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारचे शॉन टेट, ब्रेटली यांच्या माध्यमातून आपण कित्येक वेळा पाहिलेत की हा आवाज येतो, एक ऊर्जेचा स्रोत देऊन जातो, आपले एफर्ट दाखवत असतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 7. 5 बॉलचा खेळ झालाय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि या वेळेला कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. सुपर कॅच मयूर मर्दे. विनीत अंबिरेला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 7 वर 2 धक्के बसले गेले. संकल्प जसा आला तसाच पॅव्हेलियनच्या रस्त्याला जात असताना MS11 झाई टीमला दुसरा धक्का. प्रशांत
प्रशांत यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी करण अंबेरीने एक्सपिरियन्स आपला यावेळेला दाखवून दिला गेला. सुपर बॉलिंग. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. पहिलं षटक नावावर जाईल ते करण अंबेरीच्या. करण अंबेरी यावेळेला दर्शवतोय हो ही खेळपट्टी गोलंदाजाला सुद्धा सुरेख साथ देऊ शकते. जेव्हा बॅटिंग केली त्यावेळेला गोलंदाजांचा अगदी कस लागला होता. सळो की पळो करून सोडलं ते आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू या टीमच्या बॅटरने. पुन्हा एकदा बॉल तयार. दुसरे षटक हाताळण्यासाठी हार्दिकला आपण पाहतायत. हळूहळू मात्र दिवस पुढे चाललेत आणि सरत्या वर्षाला या इंग्रजी कॅलेंडर नुसार आपण अलविदा करणार आहोत. अप्रतिम फटका छान आहे. सरळ बॅटचा उपयोग केला. बॅक टू द बॉलर हेड. साइड स्क्रीन वर जाऊन चेंडू आदळतोय. टू बाउन्स ने मेल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 11 रन्स. 23 चेंडू मध्ये 83 रनची आवश्यकता आहे. दीपेश राऊत यावेळेला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. ऑन साइडला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल. सरळ चेंडूला फेकून दिलाय जयराज धनुच्या बॅट मधून. झाई ब्रँडचा ब्रँडेड षटकार. या उमरोळी टीमचे कॅप्टन हर्ष. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. खूपच चेंडूने उंची घेतले आणि इथे कोणतीही चूक करणार नाहीये कारण अंबेरेला आपण पाहतायत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. MS11 झाई या टीमचे. धावसंख्या झालेली आहे ती 17 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. अतिशय सुंदर आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतं. ऑल इज वेल. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले. अजूनपर्यंत काही श्रोते युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला पाहतायत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. धन्यवाद. पुन्हा एकदा बॉल तयार. हार्दिकचा बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. गणेश तांबरे थोडेसे चुकतायत त्या ठिकाणी. बॅकअप चांगला मिळतोय. फेकी येईपर्यंत संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 1 च्या मदतीने. 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आज पुन्हा एकदा विराट कोहलीने नाराज केलं. रन्स तो आकडा मात्र पुढे येत असताना पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलिया संघ मजबूत स्थितीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना. या वेळेला अप्रतिम फटका छान आहे. सरळ बॅटचा उपयोग केला. फ्लॅट 6 मॅक्झिमम 6 षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. सामना बॅलन्सिंग आहे. इथून जर षटकार चौकारांची आतषबाजी झाली तर सामन्यात कलाटणी मिळू शकते. परंतु अशाच पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. आणि प्रशांत कडे ते स्ट्रोक आहे. चौबाजूने खेळण्याची क्षमता आहे. नायगावचं मैदान मला आठवतं. एकविरा स्पोर्ट्स नायगावची ती स्पर्धा काय बॅटिंग केली होती. ऑफ साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला ह्या वेळेला जरूर दिशा दिली गेली. आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगले चेंडू हाताळले गेले होते. 5व्या बॉलवर एक षटकार आला. 6वा बॉल डॉट. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. 2 षटकांचा खेळ झाला. 18 बॉल आणि विजयासाठी 70 रनची आवश्यकता. एक मोठं षटक यावेळेला पाहायला मिळेल का? कारण अंबेरीला पुन्हा एकदा
गोलंदाजी मार्कवर आणले गेले. चांगली रणनीती यावेळेला पाहायला मिळते. जी स्ट्रॅटेजी आहे तुमचं गेम प्लॅनिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुमच्याकडे 2 गेम प्लॅन असायला हवेत. ए प्लॅन आणि बी प्लॅन या 2 जर प्लॅन असतील, जर ए प्लॅन कधी कधी तुमचा सक्सेस होत नाही त्यावेळेला दुसरा बी प्लॅन तुम्हाला वापरावा लागतो. तो सक्सेस होताना पाहायला मिळतो. ऑन साईडला जरूर खेळायचं होतं परंतु चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून निघून जातोय. 4 धावांकरता मेल चौकार प्रिन्सच्या बॅटमधून येतोय. अप्रतिम चौकार. आता बॉल आहे 17 आणि 17 बॉल मध्ये विजयासाठी 66 रनची आवश्यकता असेल. म्हणजे सामना बॅलन्सिंग आहे. इथून प्रिन्स आणि प्रशांत ही जोडी जर टिकली, या वेळेला जर खेळपट्टीवर ठाण मांडून राहिली तर कदाचित धावांचा वेग सुद्धा वाढेल. षटकार चौकारांची आतषबाजी केली तर सामन्यामध्ये कलाटणी सुद्धा मिळेल. परंतु गोलंदाज या वेळेला विकेटचे भुकेले नेहमीच असतात. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. विनीत पुढे सरसावले गेले होते. सिंगल मिळते. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते MS11 झाई. या टीमची 29 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 2. 16 बॉल आहेत. 16 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 65 रनची आवश्यकता आहे. 16 बॉल 65 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आजचा सलग 3रा दिवस या स्पर्धेचा. आजच्या दिवसामध्ये माजी पंतप्रधान म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळाली, डॉक्टर मनमोहन सिंग यांचं आज आपण पाहिलं तर दुःखद निधन झालं. आणि संपूर्ण आपण पाहू शकतायत खऱ्या अर्थानं आज भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गेली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 29. खूप छान पद्धतीने गोलंदाजी केले गेले. कारण अंबेरे एक्सपिरियन्स आहे. एक शांत स्वभावाचा खेळाडू, सातत्याने चांगलं खेळ साकारत असतो. 3 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा बॉलर गोलंदाजी मार्कवर तयार होत असताना इथून पाहिलं ऑफ्टमच्या थोडासा बाहेर विरल नायर सर वळतायत. यस वाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30. अजून सुद्धा आपण पाहू शकतायत विजयासाठी 64 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल आहेत. षटकार चौकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. कारण अंबेरे सांगतोय सहजासहजी आम्ही विजय तर मिळवून देणार नाही. आमचे प्रयत्न यावेळेला आहेत की डॉट बॉल आणि विकेट्स. अप्रतिम फटका तर छान खेळला गेलाय. सरळ बॅटचा उपयोग केला आणि ऑन साईडला एकंदरीत आपण पाहू शकाल लॉंग ऑन खूप पाठीमागे होता आणि त्याचंच फळ मिळालं. या वेळेला 4 धावांकरता रूपांतर झालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 वर कॅप शोधला गेला. फलंदाज प्रशांत सुपर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 34 झाले. विजयासाठी अजून सुद्धा 60 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 14 बॉल आणि 60 रन्स. अप्रतिम ग्रेट टायमिंग. सरळ चेंडूला पाठवलंय. फाईन लेग आणि लॉंग स्टॉपच्या अगदी मधोमध आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी 6 रन्स मिळतील. या बॉलवर षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 40. विजयासाठी 54 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 13. MS11 झाई टीम पलटवार करेल का या सामन्यामध्ये? कमबॅक करताना तर पाहायला मिळतो प्रशांत मल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी नेत्रदीपक फलंदाजी. आता जणू काही खेळपट्टी हे त्याच्या प्रेमात पडलेले आहे. सिच्युएशन कशीही असो परंतु मी माझा चांगला खेळ, नॅचरल खेळ दर्शवणार आमच्या लाडक्या प्रेक्षकांसमोर. कारण आता गरज आहे संघाला. यावेळेला अप्रतिम काय स्टायलिश शॉट पाहायला मिळाला. जणू काही या वेळेला स्टुअर्ट ब्रॉडने टाकलेला चेंडू आणि युवराज सिंगने मारलेला सरळ बॅटचा उपयोग करत असताना अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं. प्रशांत व्हेरी नाईस बॅटिंग. माइंड ब्लोइंग शॉट. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या 46. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 50 रनची आवश्यकता आहे. 48 रनची आवश्यकता असेल. बॉल आहेत 12. 24च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. क्लास क्वालिटी दर्शवतोय. मिडल ऑफ द बॅटने जेव्हा चेंडू कनेक्ट होतात त्यावेळेला तुम्ही परिपक्वतेचे सितारे म्हणून ओळखले जातात. आणि त्याच पद्धतीने प्रशांत आतापर्यंत सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान परंतु बॅटमधून उच्च विचार यावेळेला पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग. चांगली फलंदाजी आतापर्यंत बहरली गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 46. अजून सुद्धा 48
धावांचं लक्ष्य. ओंकार गोलंदाजी मार्कवर येतोय. प्रिन्स चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर ओंकार तामोरे. सन्नाटा पसरलाय. ही मॅच पाहण्यासाठी लक्ष केंद्रित झालंय. दोन्ही संघ मातब्बर आहेत, बलाढ्य आहेत, तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळतात. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 48 ची आवश्यकता. 24 च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. पुन्हा एकदा ओंकार थोडासा अडथळा निर्माण होतोय. इथून प्रिन्स मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. इथून आपण पाहू शकाल प्रिन्सला परतावं लागेल की काय. यस डेफिनेटली. फलंदाज बॅक टू द डगआउट. 11 बॉल आणि 48 रनची आवश्यकता. इथून प्रिन्स मोठा फटका मारण्यासाठी जरूर गेला होता, परंतु इथे थोडंसं समंजसपणाचं क्रिकेट पाहायला मिळालं नाही. कारण एका साईडला प्रशांत सारखा जर बॅटर चांगली बॅटिंग करतोय तर त्याला स्ट्राईक एंड कडे आणणं हे कर्तव्य होतं एक फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. परंतु इथे थोडंसं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं नाही. पायावरचा चेंडू आदळला. इथून सरळ शॉर्ट फाईन लेगला चेंडू वळला होता. तिथून चांगली फिल्डिंग झाली. बॅकअप चांगला मिळाला आणि इथून रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळत असताना पाहायला मिळते. 11 बॉल 48. राहुल मागची आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. फिल्डिंग चांगली सजवली गेले. एक शॉर्ट फाईन लेग घेतला गेलाय. त्यानंतर आपण पाहू शकता एक शॉर्ट लेगला पाहायला मिळतोय. खूप चांगली फिल्डिंग सजवत असताना एका साईडला लॉंग स्टॉप रिजन आतमध्ये घेतला गेलाय. म्हणजे जी स्ट्रेंथ आहे गोलंदाजाची की गोलंदाज परफेक्ट कोणत्या लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करतो याकडे खूप लक्ष असतं. त्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करेल का. सुंदर फटका तर आहे. एक धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकेरीवर समाधान व्यक्त करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 47 या धावसंख्येवर 47 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. आतापर्यंत बॉल फेकून झालेत ते 2. 10 बॉल आहेत आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 47 धावांचं लक्ष्य. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला चेंडू आणि सरळ चेंडू यष्ट्यांचा वेध घेत फलंदाज क्लीन बोल्डच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. व्हेरी नाईस बॉलिंग बाय ओंकार तामोरे. स्वप्नील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. आपण पाहतायत आजचा सलग 3रा दिवस. आजच्या दिवसातील सेकंड राऊंडचे सामने पेंडिंग राहिले. गोलंदाज ओंकार आपल्या गोलंदाजी मार्कवर. 9 बॉल आहेत आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी 47 ची आवश्यकता. न्यू बॅटर स्वप्नील. फलंदाज बाद झाले ते 5. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते. सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. थोडासा शरीरापासून दूर खेळला गेला होता. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. आपण पाहिलं तर यावेळेला पंचांना विचारपूस जरूर केली जाते. तो इथे आपण कोणत्या स्टंप्सला खेळतायत. 3ऱ्या स्टंपवरून 2ऱ्या स्टंपवर येतात. 2ऱ्या स्टंपवरून 1ल्या स्टंपवर म्हणजे ऑफ स्टंपला येतात. अशा वेळेला तुम्ही त्या पोझिशन मध्ये येता आणि प्ले करता त्यावेळेला शफल वाईट. अप्रतिम फटका तर छान आहे. ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 48. आता काही इफेक्ट पडत नाहीये कारण बॉल फेकून झालेत. ते जवळजवळ आपण पाहिले तर 5 बॉलचा खेळ झालाय. 7 बॉल आहेत. 46 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे.
हा चेंडू आपण पाहिला तर यस वाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 49 या धावसंख्येवर वन बाउन्सने त्या ठिकाणी वॉन केलं गेलं ओंकार तामोरेला. बाउन्स खूप मिळाला होता. संध्याकाळचं सत्र आणि हळूहळू सूर्य आता पूर्णपणे मावळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला फटका छान आहे, ऑन द राईट खेळला गेलाय. सिंगल तर मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न कोणताही नसेल. चांगलं षटक आणि यशस्वी षटक यावेळेला म्हणायला हरकत नाहीये ओंकार तामोरेचं. संघाची धावसंख्या 50, विजयासाठी अजून सुद्धा 34 एकंदरीत 44 रनची आवश्यकता आहे. 94 धावांचं एक भलं मोठं लक्ष्य पाहायला मिळालं. आणि त्यामध्ये पहिल्या इनिंगचा विचार केला तर मयूर तामोरेने ज्या पद्धतीने मयूर मर्देने जी बॅटिंग केली ती अप्रतिम पाहायला मिळाली. सुपर बॅटिंग करत असताना 32 धावा कुठल्या. विनीतने 2 षटकारासहित 13 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आणि हार्दिकने जी बॅटिंग केली 21 ताबडतोड फलंदाजी जबाबदारी स्वीकारली आणि कर्तव्य निभावलं. अर्थातच सुंदर बॅटिंग करत असताना एक षटकार त्याचा महत्वपूर्ण राहिला. राहुलचा हा बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत ऑन साइडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. लेग बाईचा इशारा येत असताना आशुतोष व्यवहारी सरांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 51 शेवटचे 5 बॉल आहेत आणि 43 रनचं अजून सुद्धा आपण पाहतायत 43 रनची आवश्यकता आहे. खूप चांगला फटका आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 धावन करता. मेल अप्रतिम चौकार. थोडीशी जोखीम पत्करली गेली होती आणि यावेळेला स्विचिटच्या फटक्यात तो बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जमिनीलगत खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, चौकार आला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेग ही आपल्याला जरूर घेतलं गेलंय. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघ हळूहळू विजयाच्या दिशेने. MS11 झाई टीम प्रथमतः आपण पाहिली तर या विभागात सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन त्यांचं राहिलंय. वसई विरारमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्यांनी साकारला. परंतु मध्यंतर आपण पाहिलं तर चढ उतार हे क्रिकेटच्या खेळामध्ये येतच असतात. परंतु आशिष लॉजिस्टिक्स धाकटी डहाणू टीमला विसरून चालणार नाहीये. एक बलाढ्य संघ सुद्धा आपण पाहतायत. खूप चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला आणि सरळ चेंडू निघून जातोय 4 धावन करता. मेल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते MS11 झाई या टीमची 60 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटचे 2 बॉल आहेत, 34 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम फटका छान आहे. निखिल अक्रे या वेळेला एक वेगळ्या शैलीने बाउंड्रीला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि इथे आपण पाहू शकतायत शरीराचा त्याने सहारा घेतला आणि चेंडूला रोखलं, स्टॉप केलं. 5 बॉलचा खेळ झालाय. आता हळूहळू आपण पाहतात विजयाचा सुगंध दरवळतोय. रिव्हर्स स्वीपचा ब्रह्मास्त्र ओपन केलं गेलं, जोखीम पत्कारली, एन्जॉय केलं आणि इथून आपण पाहू शकतायत विजयी श्री खेचून आणत असताना आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू टीम. कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्याचप्रमाणे गोड कौतुक असेल ते आपण पाहतायत. धाकटी डहाणू आशिष लॉजिस्टिक्स या टीमचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ध्रुव 11 सातपाटी या टीम बरोबर.